शेतकऱ्याचे विचार ऐकण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण सारेजण उत्सुक आहात। तर तो मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होऊन ते विराजमान झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण राजसाहेबांचं स्वागत करूया। आणि यानंतर मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनंती करेन की आपलं अर्धवट राहिलेलं मनोगत या ठिकाणी आपण पूर्ण करावं। मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे। महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। कुणी या ठिकाणी गोंधळ करू नये, शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे। राज ठाकरे साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे। ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या, समोर बसून घ्या, इथं चला समोर बसून घ्या। कुणीही गोंधळ करू नका, समोर बसून घ्या। शेतकरी कामगार पक्षाचा पाठीमागचे कार्यकर्ते आवाज येत नाही, हात वरती दिसत नाही। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की, लाल झेंडा की। मी मगाशी आपल्याला सांगत होतो की ज्या ज्या तरुणांना वाटतंय की आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व्हायचं आहे, ज्या कार्यकर्त्याला वाटतंय आपल्याला ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे, जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचा आहे, महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा नगरसेवक व्हायचा आहे। मित्रांनो, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांची कार्यशैली, कार्यप्रणाली आपल्यासमोर थोडक्यात मांडतो। स्वर्गीय आबासाहेब मतदारसंघामध्ये 24 तास 12 महिने काम करायचे। कायम त्यांच्या डोक्यामध्ये मतदारसंघातला गोरगरीब जनता, तळागाळातला शेतकरी, कष्टकरी, वंचित वर्ग असायचा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी आबासाहेब कष्ट घ्यायचे। आज बऱ्याच तरुणांची अशी व्यथा आहे की या राज्यामध्ये पक्षाचा प्रमुख नेता कोण आपल्या मतदारसंघामध्ये येत नाही, आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला वेळ देत नाही। मित्रांनो, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका। तुम्हाला स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर निश्चितपणे ज्या गावामध्ये, ज्या पंचायत समितीत, ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला निवडून यायचं आहे त्या ठिकाणी आपण तिथल्या गोरगरीब जनतेची अडीअडचणी सोडवण्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे। ज्या मतदारावरती, तिथल्या कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीनं प्रेम असावं याचं उदाहरण देतो। 2 महिन्यापूर्वी आमचे खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन सेवानिवृत्त झाले आणि त्यांना वाटायचं की आपल्या पक्षाचा आमदार आहे। त्यांनी 2 महिने त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम उशिरा घेतला आणि उशिरा घेत असताना माझी आजची वेळ त्यांना देण्यात आली। मला 2 दिवसापूर्वी समजलं की मी आजची वेळ, वर्धापन दिनाच्या दिवशीची वेळ त्यांना त्या कार्यक्रमाला दिलेली आहे। काल निघत असताना, मतदारसंघ सोडत असताना माझं धाडस झालं नाही त्या व्हाईस चेअरमन तुकाराम बुसनर सरांना फोन करायचं। धाडस करून फोन केला आणि त्यांची दिलगिरी व्यक्त केली की मी म्हणलं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। मी तुम्हाला 2 महिन्यापूर्वी आजची वेळ दिली होती। किती प्रेम असावं, किती प्रेम करावं एखाद्या कार्यकर्त्याने आपल्या पक्षावरती आणि नेत्यावरती। तो व्हाईस चेअरमन होते, रिटायर झालेले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेसोबत नातं जोडलं, कुटुंब म्हणून त्यांना सांभाळलं, त्याच पद्धतीनं आपण जर भविष्य काळामध्ये
आपल्या मतदारसंघातल्या गावातल्या पंचायत समिती जिल्हा परिषद मधल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम केलं, त्या पद्धतीने नातं जोडलं, तर निश्चितपणे भविष्यकाळ हा शेतकरी कामगार पक्षाचा या रायगड जिल्ह्यामध्ये दिसेल अशी मला खात्री